स्वराज कलेक्शन ढालगाव म्हणजे पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र थेट मिल मधून पुरवठा करणारं वस्त्रदालन. स्वराज कलेक्शन मध्ये सुरू आहे लग्न बस्ता महोत्सव. इथे काढा आपल्या लाडक्या मुलामुलींचा लग्न बस्ता, तोही आपल्या बजेटमध्ये सर्वात सस्ता. यामध्ये आपल्याला पारंपरिक मॉडर्न साड्या यासह इथेनिक वेअर्स आणि आहेरासाठी भरपूर साड्या भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध आहे. खास लग्न बस्त्यासाठी आपल्या सर्वांचं आवडते आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वराज कलेक्शन. वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवटेमहांका, जिल्हा सांगली. संपर्क 7756 046 177. स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. असह्य प्रखर उन्हामुळे उन्हाच्या झळा सोसण्यामुळे अंगाला गारवा मिळण्यासाठी शेतामध्ये केलेल्या कृषी होंडमध्ये पोहण्यास गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील इंगळी येथे घडली आहे. प्रथमेश अभिजित केरबा वय 13, अथर्व सुधीर सौंदलगे वय 15, समर्थ लक्ष्मण चौगुले उर्फ गडकरी वय 13 असं बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नाव आहेत. या प्रकरणी अंकली पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली. घटनास्थळी चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी, अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार नंदेश यांनी भेट देऊन रितसर घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू ठेवला. याबाबत समजलेली माहिती अशी की यावर्षी प्रखर उन्हामुळे प्रत्येक माणसाला उन्हाच्या झळा सोसण्याच्या असह्य झालाय. अंगाला गारवा मिळण्यासाठी सर्वजण पंखे, एसी, कूलर व कृष्णा नदीच्या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटतात. असाच आनंद भेटण्यासाठी इंगळी तालुका चिकोडी येथील 3 विद्यार्थी पोहण्यासाठी शेतात उभारण्यात आलेल्या कृषी होंडमध्ये पोहण्यास गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. आज दिवसभर खेळून सायंकाळी दुपारी 4 वाजता सदर विद्यार्थी कृषी होंडामध्ये आंघोळीला गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रात्री उशिरा 8 वाजता समजली. त्यामुळे घटनास्थळी चिकोडीचे तहसीलदार चिदंबर कुलकर्णी, अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार नंदेश व आपल्या सहकाऱ्यांसमत भेट देऊन सदर मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी चिकोडीतील शासकीय रुग्णालयाकडे पाठवून देण्यात आला. चिकोडी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर सदर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. समर्थ चौगुले उर्फ गडकरी यांच्या पश्चात त्यांच्या आई मृत्यू पावल्यानं तो आपल्या आजोळी इंगळी येथे शिक्षणासाठी होता. आई व आजोबांनी त्याला लाडात वळवून शिक्षण देत होते, परंतु नियतीच्या काळानं त्याला हिरावून घेतल्यानं आजी व आजोबांनी घटनास्थळी एकच हंबरडा फोडला. आजी व आजोबांच्या हंबरड्यानं एकमेकांच्या डोळ्यात पाणी येत होतं, परंतु नियतीचा काळ असा होता की अर्ध्यावरती डाव मोडून गेला असं म्हणायची वेळ त्या कुटुंबियावरती आली.